अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर ते स्वामी भक्त दत्त महाराजांची ही कथा ऐकत आहेत, ही कथा तुम्ही रोज ऐका किंवा मनुष्य जन्माला येऊन एकदा तरी ही दत्त महाराजांची कथा आवर्जून ऐका. ही कथा जे ऐकतील त्यांचे रोग, शत्रू, गरिबी, कर्ज रडवणारे दुःख पूर्णपणे नष्ट करून त्यांना त्यांच्या आयुष्यात कधीही धनाची कमी पडू देऊ नका, हीच महाराजांचरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर स्वामी भक्त हो, दत्त भक्त हो, हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून दत्त महाराजांचा जन्म कसा झाला, दत्त महाराजांच्या जन्माची कथा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओवरती शेवटपर्यंत नक्की राहा. चला दत्त महाराज आणि स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने आजच्या कथेला सुरुवात करूयात. ब्रह्मदेवाने आपल्या मनापासून 7 मानस पुत्र निर्माण केले. मरीची, अग्नी, अंगिरस, पुलस्त्य, पुलक पुत्र आणि वरिष्ठ या 7 पुत्रांपैकी अत्री हा मुख्य. याच्यापासून गुरु परंपरा चालू झाली. अत्री ऋषींची भार्या अनुसया ही सर्व प्रतिव्रतात श्रेष्ठ व जगदंबा होती. तिच्या सौंदर्याचे लक्षण वर्णू शकेल असा कोणी नाही. प्रत्यक्ष चंद्र जिचा पुत्र, तिचे रूप काय वर्णावे. ती पतीची उत्तम सेवा करत असे. ती सर्वांचे ऐश्वर्य, स्वर्गाचे ऐश्वर्य लवकरच येईल म्हणून सर्व देव भयभीत झाले व चिंता करू लागले. इंद्र आदी देव एकत्र येऊन ब्रह्मा, विष्णू व शंकर यांच्याकडे गेले व त्यांनी अत्री ऋषींचे शुद्ध आचरण वर्णन करून प्रार्थना केली. अत्री ऋषींनी पत्नी अनुसया काया वाचा मने व भक्तीने पतिसेवा करते, तसेच अतिथी पूजनही मोठ्या आनंदाने करते. कोणीही अतिथी त्या आश्रमातून विनमुख गेला नाही अशी तिची ख्याती होती. तेव्हा आमचे स्वर्गस्थान टिकून राहण्यासाठी आपण काही उपाय करावा असे सर्व देव विनवू लागले. हे ऐकून ब्रह्मा, विष्णू, महेश हे प्रतिव्रता अनुसयेचा व्रतभंग करून तिला भूलोकी ठेवून किंवा विवस्वानाचा पुत्र जो यम त्याच्या नगरास पाठवू असे ठरवून निघाले. सतीचे सत्व पाहण्यासाठी त्या तिघांनी भिक्षुकाचे रूप धारण केले व अत्रीच्या आश्रमात अभ्यागत म्हणून आले. अत्री त्यावेळी अनुष्ठानासाठी गेले होते. तेव्हा ते तिघे इकडे आश्रमात आले आणि अनुसयेला आश्वासन देऊन म्हणाले, आम्ही अतिथी ब्राह्मण आहोत. भुकेने व्याकुळ झालो आहोत, तरी आम्हाला लवकर अन्न द्यावे. अन्यथा हे सती आम्ही दुसरीकडे जातो. तुमच्या आश्रमात अभ्यंताला नित्य अन्न सतपर्ण होत असते अशी ख्याती ऐकली म्हणून आलो आहोत. हे ऐकून अनुसयेने त्यांना बसायला आसन देऊन अर्ध्य पाद्य इत्यादी देऊन व स्नान करावयास सांगून गंधाक्षता व पुष्प अर्पण केली. अतिथी म्हणाले, आम्ही स्नान करून आलो आहोत. अत्री ऋषी येईपर्यंत फार उशीर होईल, तरी आम्हाला लवकर भोजन द्यावे. अतिथीची अशी इच्छा समजून त्यांना भोजनास बसावयास आसने मांडली. शाकभाज्या व स्वयंपाक घेऊन आली. तेव्हा ते म्हणाले, हे स्त्रिये, आम्ही अतिथी दुरून आलो आहोत. तुला पाहून मनात आणखी एक इच्छा उपजली आहे. तू आम्हाला विवस्त्र होऊन अन्न वाढावे, अन्यथा आम्ही भोजन स्वीकारणार नाही. असे अतिथींचे वचन ऐकून अनुसयेने क्षणभर विचार केला की हे विप्र माझे मन पाहायला आले आहेत, तेव्हा हे नक्की कोणीतरी अवतारी पुरुष असावेत. अतिथी विनमुख जातील तर आपल्या तपाची हानी होईल. अतिथींचे स्वागत करण्यासंबंधीची आज्ञा मी कशी उल्लंघन करू. माझे मन निर्मळ आहे, तो दुष्ट मदन मला काय करेल. पतीचे ते तपोबल आहे, तेच मला तारेल. असा विचार करून ती म्हणाली, ठीक आहे, तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे भोजन करावे, मी आपणास अन्न वाढेन. मग तिने स्वयंपाकघरात जाऊन पतीच्या चरणांचे चिंतन करून मनात संकल्प केला, हे अतिथी माझे बालके आहेत. सती अनुसया विवस्त्र होऊन अन्नोदक घेऊन बाहेर आली आणि पाहते तर तिघे अतिथी बालके होऊन
भोजन पात्राजवळ येऊन बसली होती. ती बालके पाहून अनुसया चकित झाली. भुकेने ती बालके रडू लागली म्हणून पुन्हा वस्त्रे नेसून त्या बालकांजवळ आली. त्यांना मांडीवर घेऊन स्तनपान दिले. एकाचे झाले की दुसऱ्याला स्तनपान देऊन त्यांच्या शुगेचे निवारण केले. त्यांना पाळण्यात झोप लागली. अत्री भार्या अनुसयेसारखी श्रेष्ठ पतिव्रता पूर्वी कोणी पाहिली नव्हती. ती आता ब्रह्मा विष्णू महेश यांची माता झाली. तिची कीर्ती त्रैलोक्यात झाली. दुपारी अत्री ऋषी प्रसन्न मनाने आश्रमात आले. हीच खरी अतिथी येण्याची वेळ असते. आश्रमात येऊन पाहिले तो अनुसया गायन करीत आहे व पाळण्यात 3 बालके आहेत. अनुसयेने झालेला वृत्तांत अत्री ऋषींना सांगितला. ऋषीने अंतर्दृष्टीने ओळखले की 3 बालके म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशच आहेत आणि त्यांनी लगेच त्यांना नमस्कार केला. ती बालके पाळण्यात राहिली. शिवाय तिघेही ते देव स्वतःच्या रूपात समक्ष उभे राहिले व अत्रींना म्हणाले, अत्री ऋषे अनुसये, तुमचे तप व हिचे पतिव्रत्य अद्वितीय आहे. तुमच्या भक्तीने आम्ही संतुष्ट झालो आहोत. तरी जे वर आपणास इष्ट वाटतील ते मागावे. अत्री ऋषी म्हणाले, अनुसयेच्या इच्छेप्रमाणे ही 3 बालके आमच्या घरी पुत्र म्हणून राहावीत. या 3 बालकांनी एक रूप असावे. त्याप्रमाणे अनुसयेच्या घरी त्रिमूर्ती एक बालक म्हणून राहिले. त्याचे नाव दत्तात्रेय असून सिद्ध गुरूचे मूळ पीठ तेच आहे. पुढे ब्रह्मदेवाचा बालावतार हा चंद्र आणि शंकराचा बालावतार हा दुर्वास या दोघांनी अनुसयेजवळ आज्ञा मागितली. मी गगनात राहून नित्य तुझे दर्शन घेईन असे चंद्र म्हणाला व मी तपश्चर्या करण्यासाठी व तीर्थयात्रेसाठी जातो असे दुर्वास म्हणाला. विष्णू मात्र दत्त रूपाने अत्रीजवळ राहिला. तर अशी होती दत्तांची कहाणी. जे कोणी गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केले असेल त्यांना हे समजले असेल की हे गुरुचरित्र ग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे. गुरुचरित्र ग्रंथाचा अध्याय 3 यामध्ये ही कहाणी, ही कथा वर्णली आहे. तर ही कथा आवडली असेल तर दत्त महाराजांसाठी एक लाईक करा, शेअर करा. अशा छान छान कथा, छान छान माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत. ही कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. स्वामी महाराज दत्त महाराज तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करोच हीच त्यांच्या चरणी मी आज प्रार्थना करते. माझ्या सर्व भक्तांना सुखी आनंदी ठेव. झालेली सेवा दत्त महाराजांच्या रुजू करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.